ओके, गुड आफ्टरनून ऑल. काल आपलं लेक्चर झालं होतं, त्याच्यामध्ये आपण हिस्ट्री ऑफ अ फार्मसी इन रिलेशन टू एज्युकेशन आणि स्लाइड दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. हा, काल आपण बघितलं होतं, आपण ओव्हरव्ह्यू घेऊया थोडा. हिस्ट्री ऑफ अ फार्मसी हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया इन रिलेशन टू द फार्मसी एज्युकेशन. त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर आपल्या इंडियामध्ये आपल्या इंडियातून एक्सपोर्ट होणारे जे ड्रग आहेत ते रॉ मटेरियल एक्सपोर्ट होत होते आणि इम्पोर्ट त्यांच्या फिनिश फॉर्म मध्ये होत होते त्यांच्याकडून. मग वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये काय झालं, ही सिच्युएशन एकदम उलट झाली. अब्रॉड करून जे येणारे ड्रग होते ते, हा आवाज येतो का माझा? Yes. Yes, ma'am. रिपीट Yes. वगैरे होत नाहीये ना? No, ma'am. ओके. No, ma'am. हा, मग ही आपण हिस्ट्री बघितली होती काल. त्याच्यामध्ये त्यांच्याकडून जो येणारा माल होता आफ्टर ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये, म्हणजे वर्ल्ड वॉर झाल्यानंतर जो त्यांच्याकडून माल येत होता तो चांगल्या क्वालिटीचा नव्हता किंवा चीप क्वालिटीचा माल येत होता. मग ह्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी आपण काय केलं, तर ड्रग इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश केली. कुणाच्या चेअरमनशिप खाली सांगू शकते कोण? Aryan Chopra. Aryan Chopra. Aryan Chopra. तर आर्यन चोपडा यांच्या चेअरमनशिप मध्ये ड्रग इन्क्वायरी कमिटी आपण बसवली. मग ते काय बघत होतं, तर टू अवॉइड द अनइथिकल प्रॅक्टिस. ही जी वर मी सांगितली की अनइथिकल प्रॅक्टिस होत होती, अब्रॉड करून चिपर ड्रग आपल्या इंडियामध्ये येत होते, हे थांबवण्यासाठी आपण ड्रग इन्क्वायरी कमिटी बनवली. मग त्यांचं नाव आहे ना महादेवलाल सराफ. हे महत्वाचं आहे, MCQ ला वगैरे तुम्हाला येऊ शकतं. हु इज अ फादर ऑफ इंडियन फार्मसी? कोण? तर महादेवलाल सराफ. हे लक्षात ठेवा, तुम्ही नाव येऊ शकतं. आणि हे जे मी शॉर्ट फॉर्म सांगितले तुम्हाला DEC चे वगैरे, हे पण तुम्हाला येऊ शकतात MCQ ला. नंतर महादेवलाल सराफ यांनी 3 वर्षाचा कोर्स इंट्रोड्यूस केला. तो कुठं केला? बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर आपण काय शिकलो काल, तर फार्मसी म्हणजे काय, फार्मास्युटिक्स म्हणजे काय, फार्मास्युटिक्स मध्ये काय येतं, तर ड्रग पासून डोसेज फॉर्म कसे बनवायचे हे आपण फार्मास्युटिक्स मध्ये शिकतो. नंतर आपण काय घेतलं, तर ॲलोपॅथी सिस्टीम ही ब्रिटिश रूल मध्ये तयार झाली म्हणून आपण सांगितलं. नंतर हे तेच सांगितलं होतं की आर्यन चोपडा यांनी DEC ऍक्ट आपण घेतला त्यांच्याकडून, म्हणजे आपण बनवली ती कमिटी. परत बिगिनिंग ऑफ अ फार्मास्युटिकल एज्युकेशन हे महत्वाचं आहे. बिगिनिंग ऑफ अ फार्मास्युटिकल एज्युकेशन इंडियामध्ये कुठून स्टार्ट झालं, तर BHU युनिव्हर्सिटी पासून, म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पासून. कुणाचा माईक ओपन आहे? म्यूट करा. हा, मग परत 1935 मध्ये हे जे मी इयर्स हायलाइट केलेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तुम्हाला विचारू शकतात. फार्मास्युटिकल असोसिएशन एस्टॅब्लिश झाली टू मेंटेन अ स्टँडर्ड्स ऑफ अ मेडिसिन. नंतर फर्स्ट जर्नल कुणी एस्टॅब्लिश केलं, तर स्टेरिफ यांनी. नंतर
1940 मध्ये ऑल इंडिया फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन IPC ही इस्टॅब्लिश झाली. नंतर 1940 मध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट इस्टॅब्लिश झाला. 1941 मध्ये DTAB म्हणजे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. 1944 मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी ML कॉलेज ऑफ अहमदाबाद हे झालं. 1974 मध्ये हे कॉलेज झालं, एस्टॅब्लिश झालं. 1945 मध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट रूल्स, हे मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये काय काय येतं कालच्या लेक्चरला. 1946 मध्ये इंडियन फार्माकोपी लिस्ट प्रिपरेशन तयार झालं. 1948 मध्ये फार्मसी ऍक्ट. फार्मसी ऍक्ट महत्वाचा आहे, ह्याचा आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये काही नाहीये, पण हा महत्वाचा आहे, हा येऊ शकतो MCQ साठी. फार्मसी ऍक्ट कधी तयार झालं किंवा त्याचं एस्टॅब्लिश कधी झालं? 1948 मध्ये. नंतर PCI म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, हे कधी एस्टॅब्लिश झालं तर 1949 मध्ये. आता आपण बघणार आहोत की हिस्ट्री, हे जे मी आता सांगितलं हे फार्मसी एज्युकेशनची हिस्ट्री होती. आणि आता आपण घेणार आहोत ती हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री. आता एज्युकेशन आलं आपल्या इंडियामध्ये, फार्मसीमध्ये एज्युकेशन कसं आलं ते आपण शिकलो. आता फार्मसीमध्ये इंडस्ट्री कशी आली, इनोव्हेशन कसं झालं इंडस्ट्रीचं, इंडस्ट्री ते आपण बघणार आहोत. तर 1 बाय 1 आपण घेऊयात. ओव्हरव्ह्यू झाला आतापर्यंत. आता आपण पुढचं स्टार्ट करूयात सिलेबस. समजले का? येस मॅम. मॅम तुम्ही नोट्स टाकलेले का ग्रुपवर? मी सिलेबस कॉपीच्या नोट्स टाकल्या होत्या तुम्हाला, म्हणजे सिलेबस कॉपी टाकली होती ग्रुपवर. हे जे मी आता घेतेय ते मी टाकलं नाहीये, कारण की आपला अजून पार्ट राहिला होता, त्यामुळे मी टाकला नाहीये ग्रुपवर. हा आपला कंप्लीट झाला की मी टाकेन ग्रुपवर पूर्ण पार्ट. असं अर्ध टाकल्यावर तुम्हाला पण समजणार नाही की मॅडम कुठून घेतायत किंवा काय घेतायत. ओके. हा, स्टार्ट करायचं? येस. हा, ओके. तर आपण स्टार्ट करूयात. हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री. तर इंडस्ट्री कशी तयार झाली? फर्स्ट काय आहे पॉइंट? द फाउंडेशन ऑफ अ मॉडर्न इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री वॉज लेड इन द बिगिनिंग ऑफ अ 20th century in 1901. A small factory known as Bengal Chemical and Pharmaceuticals Works, ही फॅक्टरीचं नाव आहे, was established in कोलकाता. आता काय झालं? फाउंडेशन ऑफ अ मॉडर्न इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं बिगिनिंग कशी झाली, ती कशी स्टार्ट झाली? 20th century मध्ये 1901 मध्ये अ स्मॉल फॅक्टरी त्यांनी तयार केली. त्याचं नाव काय होतं? बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स. ही फॅक्टरी तयार झाली पहिल्यांदा 20व्या शतकात. त्यानंतर काय झालं? प्रायर टू द इंडियन इंडिपेंडन्स, म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स व्हायच्या आधी, प्रायर म्हणजे आधी, बल्क क्वालिटी वॉज व्हेरी इम्पोर्टेड अँड व्हेरी निग्लिजिबल क्वालिटी वॉज मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. ह्याचा अर्थ काय आहे? तर इंडिपेंडन्सच्या आधी आपल्या इंडियामध्ये बल्क क्वांटिटी म्हणजे काय? तर भरपूर क्वांटिटी मध्ये ड्रग इम्पोर्ट केले जायचे, म्हणजे आपल्या देशामध्ये आणले जायचे, पण बाहेरून आणले जायचे आपल्या देशामध्ये.
आपल्या देशामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्ट काहीच नव्हतं. व्हेरी निग्लिजिबल म्हणजे प्रमाण काहीच नाही. निग्लिजिबल म्हणजे शून्यात किंवा काहीच नाही. व्हेरी निग्लिजिबल क्वांटिटी वॉज मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. समजलं का हा पॉइंट? हॅलो. हा, Yes, ma'am. तर the country was the country was dependent largely on the United Kingdom, France and Germany for this requirement of a drug and medicine. म्हणजे काय तर आपली कंट्री मोठ्या प्रमाणावर युनायटेड किंगडम म्हणजे जे फ्रान्स आणि जर्मनी आहेत त्या देशांवर आपली इंडिया डिपेंड होती. कशासाठी? फॉर द रिक्वायरमेंट ऑफ अ ड्रग अँड मेडिसिन. ड्रग आणि मेडिसिन आपल्याला जर पाहिजे असतील तर मोठ्या प्रमाणावर आपण त्यांच्याकडून मागवून घेत होतो. का तर आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा प्लॅन नव्हता. मग काय झालं? इन 19th सेंचुरी 1901 मध्ये बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री वॉज एस्टॅब्लिश्ड बाय आचार्य P.C. रॉय इन कोलकाता. मग मी जे इथं सांगितलं तुम्हाला बंगाल फार्मास्युटिकल कंपनी, ह्या कंपनीची ही कंपनी आपण तयार केली 19th सेंचुरी मध्ये. कुणी तयार केली तर आचार्य P.C. राय यांनी. 1930 मध्ये स्मॉल फॅक्टरी मुंबईमध्ये तयार झाली, म्हणजे आपण जे आता मुंबई म्हणतो तर तिथं तयार झाली 1903 मध्ये. देन ही दुसरी कंपनी 1903 मध्ये जे तयार झाली ती दुसरी कंपनी. आणि 1907 मध्ये एलेम्बिक केमिकल वर्क एस्टॅब्लिश्ड केलं T.K. गुजर यांनी. मग these three company manufactured medicines for India. आता हे ज्या 3 कंपनी मी तुम्हाला सांगितल्या, बंगाल केमिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्री, नंतर बॉम्बे मध्ये जी तयार झाली 1903 मध्ये, आणि जी एलेम्बिक केमिकल वर्क म्हणून जी इंडस्ट्री होती ती T.K. गुजरनी तयार केली 1907 मध्ये. ह्या ज्या मी 3 कंपनी सांगितल्या तुम्हाला, ते काय करतात मेनली तर these three company manufacture medicines for India. आपल्या इंडियासाठी ह्या 3 कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करतात मेडिसिन्स. आणि ह्या कंपनी काय करतात तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अँटीबायोटिक्स टॅबलेट. अँटीबायोटिक टॅबलेट म्हणजे काय तर अँटीबायोटिक, आपण जर एखादी ॲलर्जी असेल तर आपण काय सांगतो की अँटीबायोटिक घे. म्हणजे काय तर एखादा बाहेरचा सबस्टन्स म्हणजे ते एखादा बाहेर. हॅलो. प्रतिकारक गोळी असतात गोळी मॅडम. हा, प्रतिकार क्षमता नाही तशा पण नाही म्हणता येणार. अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक. हा तशा म्हणजे जे बाहेरचे पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेत त्यांना अपोज करायचं, अशा गोळ्यांना अँटीबायोटिक्स म्हणतात. अँटीबायोटिक्स टॅबलेट अँड कॅप्सूल. कॅप्सूल म्हणजे आपल्याला माहितीच आहे की कॅप्सूल कोणत्या प्रकारचे असतात ते. समजलं का हे जे मी सांगितलं आता? ह्या पेजवरचं तुम्हाला समजलं का? हो. Yes, ma'am. येस मॅम. एक जण सांगू Yes, शकते ma'am. का मला ह्या पेजवर मी काय शिकवलं? कोणी पण. पेज मी ठेवते असंच, सांगू शकतं का? कोण सांगणार? बर मी एकदा सांगू का रिव्ह्यू मध्ये आणि नंतर मॅडम, तुम्ही सांगा. सांगू का? हो मॅडम. हो मॅडम.
हा, कोण आहे? आवाज कोणाचा आहे? मला कळला नाही आवाज कुणाचा आहे, सांगता का? येस मॅम. हा, तुम्ही कोण? नाव? अस्मिता. हा, ओके, बोला. आपली म्हणजे इंडिया हा जास्तीत जास्त युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यावरती आपला देश म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ ड्रग आणि मेडिसिन साठी डिपेंडंट होता. हा. 19th सेंचुरी मध्ये म्हणजे 1901 मध्ये बेंगल केमिकल अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही आचार्य पी.सी. राय यांनी कलकत्तामध्ये इस्टॅब्लिश केले. हा. पुन्हा 1903 साली बॉम्बेमध्ये एक छोटी फॅक्टरी तयार झाली. 1907 साली अलेम्बिक केमिकल वर्क टी.के. गुजर यांनी इस्टॅब्लिश केले. आणि ह्या तीन कंपन्यांनी इंडियामध्ये मेडिसिन तयार केले ह्या 3 कंपन्यांनी मिळून. आणि दिस 3 कंपनी वॉज मॅन्युफॅक्चर्ड अँटीबायोटिक टॅबलेट्स अँड कॅप्सूल. आणि त्याचबरोबर त्यांनी ह्या अँटीबायोटिक टॅबलेट्स आणि कॅप्सूल तयार केले. हा, ओके, म्हणजे समजलं तुम्हाला काय सांगितलं मी ते? येस. येस मॅम. ओके, देन नेक्स्ट आता आपल्याला एक पॉइंट आहे, तो मी हायलाइट नाही केला. हा जो आपला पॉइंट आहे, हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री. आता हा जो मी घेणार आहे हा पॉइंट काय आहे? हिस्ट्री ऑफ अ प्रोफेशन इन हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द फार्मसी प्रॅक्टिस. फार्मसी प्रॅक्टिसच्या रिलेशन मध्ये जी हिस्ट्री आहे, फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे काय, तर आपण म्हणतो की मेडिकल शॉप किंवा असं. फार्मसी प्रॅक्टिस मध्ये मेडिकल शॉप आणि अजून जे काही असोसिएशन येतात त्याच्यासाठी, ते सगळं फार्मसी प्रॅक्टिस मध्ये येतं. ती मेडिकल शॉपची किंवा प्रोसेस असेल किंवा काय बाकीचे ज्याच्या अंडर येणारे वर्क असतील, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग, हे सगळं फार्मसी प्रॅक्टिस मध्ये येतं. फार्मसी प्रॅक्टिसची हिस्ट्री काय आहे? आपण इंडस्ट्रीची हिस्ट्री बघितली आणि एज्युकेशनची हिस्ट्री बघितली, असे 2 पॉइंट बघितले. आता आपण 3rd पॉइंट कडे वळणार आहोत, ती म्हणजे फार्मसी प्रॅक्टिस. मग फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे काय, तर फार्मसी प्रॅक्टिस इज अ डिसिप्लिन ऑफ अ फार्मसी विच इन्व्हॉल्व्स द प्रोफेशनल रोल ऑफ अ फार्मासिस्ट. म्हणजे काय, तर फार्मसी प्रॅक्टिस ही एक डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन म्हणजे एक रूल आहे ऑफ अ फार्मसी विच इन्व्हॉल्व्स द डेव्हलपिंग ऑफ अ प्रोफेशनल रोल. म्हणजे प्रोफेशनल रोल, आपण फार्मसी प्रॅक्टिस चालू करतो, मग त्यात आपले प्रोफेशनल रोल काय आहेत हे ते डेव्हलप करतं आणि ते त्यानुसार आपल्याला ऍक्ट करावं लागतं, आपल्याला अंमलात आणावं लागतात गोष्टी. त्या फार्मसी आपले रोल काय आहेत, प्रोफेशनल रोल्स, मग हे डेव्हलप करतं. आणि फार्मसी प्रॅक्टिस इज अ डिसिप्लिन, म्हणजे ही एक डिसिप्लिन ऑफ अ फार्मसी, म्हणजे ही एक रोल आहे विच इन्व्हॉल्व्स द डेव्हलपिंग ऑफ अ प्रोफेशनल रोल्स. म्हणजे प्रोफेशनल रोल्स डेव्हलप करण्यासाठी हे अंमलात आणलं जातं ऑफ अ फार्मसिस्ट, म्हणजे फार्मसिस्ट साठी हे महत्वाचं आहे. नंतर फार्मसी प्रॅक्टिस ऑफर्स द थांबा 2 मिनिटं. फार्मसी प्रॅक्टिस ऑफर्स practicing pharmacist in depth of useful reviews and research trials and survey of a new drug and novel therapeutic approaches. म्हणजे हे काय करतं आपल्याला काय करतं? कुणाचा माईक ओपन आहे? फार्मसी प्रॅक्टिस ऑफर्स द प्रॅक्टिसिंग फार्मसी. मग फार्मसी प्रॅक्टिस काय देतं फार्मसिस्टला? इन डेप्थ युजफुल रिव्ह्यू. म्हणजे काय? इन डेप्थ म्हणजे
फार्मसी फार्मसी तयार करणं म्हणजे फार्मसी म्हणजे मेडिकल शॉप. त्याच्यासाठी आपल्याला जे काही स्किल लागतात, जे काही डेप्थ स्किल लागतात, ते डेव्हलप करण्यासाठी ते डेव्हलप कसं करायचं हे फार्मसी प्रॅक्टिस सांगते आपल्याला. मग इन डेप्थ युजफुल रिव्ह्यू. युजफुल रिव्ह्यू म्हणजे काय तर रिव्ह्यू अँड रिसर्च मध्ये आपण क्लिनिकल ट्रायल्स घेतो. ह्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहेत, रिसर्च मध्ये आपण एखादा ड्रग बनवला, नवीन आहे ड्रग. आता आपल्याला माहिती कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आपण म्हणतो की आपण ड्रग तयार केला, मग त्याची फर्स्ट ट्रायल आहे किंवा सेकंड ट्रायल आहे, आपण ऐकले का? हो मॅडम. हा. मग Yes, ma'am. आपण रिसर्च केला, एखाद्या गोष्ट आपण रिसर्च करून मिळवली, एखादं ड्रग आपण मिळवलं, तर त्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रायल्स करावे लागतात की ते माणसांवर उपयोगी आहे का. किंवा पहिल्यांदा आपण म्हणतो की ॲनिमल स्टडी म्हणजे आधी ते प्राण्यांवर स्टडी केला जातो त्या ड्रगचा, त्यांचं काय आहे किंवा ते सुटेबल आहेत का, मग त्याचं एन्व्हायरमेंट, टेम्परेचर वगैरे हे सगळं चेक केलं जातं. मग त्या क्लिनिकल ट्रायल्सच्या पण वेगळ्या वेगळ्या फेज आहेत. मग रिसर्च केल्यानंतर ट्रायल्स आपल्याला करावे लागतात. आणि जे रिव्ह्यू आहे, आता हे रिव्ह्यू म्हणजे काय तर ट्रायल्स रिसर्च मधून जे आपल्याला आउटपुट भेटतं ते आपण कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे. मग जे आपण लिहून ठेवतो त्याला रिव्ह्यूज म्हणतात. रिव्ह्यूज, आर्टिकल वगैरे असा शब्द ऐकलाय का तुम्ही? रिव्ह्यू, आर्टिकल असा शब्द ऐकलाय का कुणी? नो. ओके, नो. म्हणजे आता तुम्हाला माहित नसेल रिव्ह्यू आर्टिकल म्हणजे काय. तर रिव्ह्यू आर्टिकल म्हणजे काय असतं, जे आपण हे जे रिसर्च करतोय की नवीन ड्रगचं इन्व्हेन्शन करतोय, नवीन ड्रग आपण बनवतोय, तर त्याच्या ट्रायल्स झाल्यानंतर, नवीन ड्रगच्या ट्रायल्स झाल्यानंतर आपण जे ते रेकॉर्ड मेंटेन ठेवतोय की आज ट्रायल एखादी फेल गेली किंवा आज त्यांनी इफिकसी नाही दाखवली त्या ड्रगनी, किंवा एखाद्या वेळेस आज दाखवतोय किंवा उद्या दाखवत नाहीये, असं पण ते टेम्परेचर नुसार आपण व्हेरिएबल्स येतात. मग त्या ट्रायल्स मध्ये जे आपण हे सगळं होत आहे आपल्या ड्रग बाबत की एखाद्या वेळेस इफेक्ट दाखवतो, एखाद्या वेळेस नाही दाखवत, मग हे आपण जे रेकॉर्ड मेंटेन करतो ते सगळं आपण रिव्ह्यू मध्ये टाकतो. रिव्ह्यू जे रेकॉर्ड आपण मेंटेन केलेला आहे त्याला रिव्ह्यू म्हणायचं. मग हे असे प्रत्येक ट्रायलचे किंवा रिसर्चचे रिव्ह्यू आर्टिकल असतात. नेटवर तुम्ही जरी रिव्ह्यू आर्टिकल म्हणून टाकलं तर खूप सारे भरपूर आर्टिकल्स आपल्याला मिळतात की आपल्या टॉपिक बाबत. ते आता तुम्हाला नाहीये, ते रिसर्च वर्क साठी पुढे PhD साठी वगैरे असतं हे. मग रिसर्च ट्रायल्स हे कसं करायचं हे आपल्याला फार्मसी प्रॅक्टिस मध्ये सांगितलं जातं किंवा सांगतात. मग आता सर्वे मध्ये काय येतं तर हे आपण जे नवीन ड्रग आहेत, नवीन ड्रग इन्व्हेंट केले, मग ह्या नवीन ड्रगचा सर्वे किती इन्व्हेंट झाले, इन्व्हेन्शन किती झालं, म्हणजे किती ड्रग आपल्या मार्केटमध्ये आलेत किंवा किती ड्रग कमी झालेत, ह्याचा जो सर्वे आहे, सर्वे ऑफ अ न्यू ड्रग अँड नोवेल थेरापेटिक अप्रोचेस. मग सर्वे ऑफ अ न्यू ड्रग ज्या मार्केटमध्ये आलेत त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करायचं म्हणजे सर्वे ऑफ अ न्यू ड्रग. आणि नोवेल थेरापेटिक अप्रोचेस म्हणजे काय, जर नवीन ड्रगची ट्रीटमेंट कशी केली जाते. आता नवीन ड्रग आपल्याला ट्रीटमेंट कसा देतात, थेरापेटिक म्हणजे ट्रीटमेंट. हे जे मी साइन केले इथं RX म्हणजे जे काय असतं तर थेरापेटिक्स म्हणजे ट्रीटमेंट जे आपण देतो. नवीन ड्रगची ट्रीटमेंट कशी देतो, त्याच्या अप्रोचेस काय आहेत, त्याचे काय ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आहेत, हे आपण ह्याच्यात शिकतो. फार्मसी प्रॅक्टिस मध्ये आपण काय काय शिकतो हे फक्त इथं दिलेलं आहे की discipline of pharmacy practice is a discipline of a pharmacy.
म्हणजे हे एक डिसिप्लिन आहे फार्मसीचं विच इन्व्हॉल्व्स द डेव्हलपिंग द प्रोफेशनल रोल. मग ह्याच्यात काय इन्व्हॉल्व्ह होतं तर प्रोफेशनल रोल आहे फार्मसिस्टचा काय आहे ते ह्याच्यात सांगितलं जातं. आणि नंतर फार्मसी प्रॅक्टिस ऑफर्स द प्रॅक्टिसिंग फार्मसिस्ट म्हणजे जो प्रॅक्टिस करणारा फार्मसिस्ट आहे ऍक्च्युअल फील्ड मध्ये त्याला डेप्थ नॉलेज कशाचं दिलं जातं, डेप्थ स्किल असायला पाहिजे, युजफुल रिव्ह्यू आर्टिकल्स अँड रिसर्च ट्रायल्स आणि रिव्ह्यू आर्टिकलचं त्याला नॉलेज असलं पाहिजे, सर्वे ऑफ अ न्यू ड्रग आणि नोवेल थेरपेटिक अप्रोचेस. मग हे जे नवीन ड्रग आहेत ह्याचं पण माहित पाहिजे त्यांना. आता आपल्याकडे नवीन ड्रग आला मार्केटमध्ये आला, मग जर तो फार्मसिस्टला माहितच नसेल की बाबा ह्या डिसीज साठी हा ड्रग आहे, तो प्रिस्क्राईब कसा करणार? समजलं का तुम्हाला? म्हणजे तो देणार कसं त्यांना पेशंटला की त्याला माहितच नाही की नवीन ड्रग आलाय मार्केटमध्ये. समजलं का? मग ह्याचं पण सगळ्यांचं नॉलेज फार्मसिस्टला असलं पाहिजे. नेक्स्ट आता हु इज मॅडम फार्मसिस्ट? ते लोगोचे मिनिंग काय? हा सर, लोगोचे मिनिंग काय? हे जे लोगोचे मिनिंग आहेत ना हे आपलं फार्मसीचं लोगो आहे. हे जे सगळे आहेत हे आपल्या फार्मसीचे लोगो आहेत. हे मधलं जे आहे ना ते फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे ट्रीटमेंट RX म्हणजे आपण ट्रीटमेंट देतो. फार्मसीचा लोगोच आहे की आपण RX लिहितो. DRX वगैरे आपण वाचले का कुठं? DRX आपण लिहितो. जे फार्मसिस्ट झालेत किंवा जे ऑफिशियल फार्मसिस्ट आहेत, आपण डॉक्टर वगैरे कसं लिहितो की जे डॉक्टर झाले त्यांच्या आधी DR वगैरे लिहितो. तर आपण जर फार्मसिस्ट झालो, आपल्याला डिग्री मिळाली तर आपल्याला कोणती पदवी येते तर DRX. मी तुम्हाला ह्या लोगोचं मला एवढं माहित नाही आता, मी तुम्हाला सांगते. पण हे जे मधला लोगो आहे त्याचा DRX म्हणजे की फार्मसिस्ट. समजलं का? हो मॅम. हे जे दोन आहेत हो, मॅम. कडेचे ते आपल्या फार्मसिस्ट रिलेटेडच लोगो आहेत. मी तुम्हाला सांगते की त्याचं मिनिंग काय आहे ते नेक्स्ट लेक्चरला. मला आठवण करून द्या. आता हु इज फार्मसिस्ट? फार्मसिस्ट म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं फार्मसिस्ट म्हणजे काय असेल? सांगते कोण? ज्याला सगळे ड्रग्स आणि मेडिसिन्सचे नॉलेज असते त्याला फार्मासिस्ट म्हणतात. कोण नाहीये सर? हा, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तुम्ही काय सांगितलं मला ऐकूच नाही आलं. हॅलो, ज्याला सगळे ड्रग्स आणि मेडिसिन्सचे नॉलेज असतात त्याला फार्मासिस्ट म्हणतात. हा, ओके, थँक्यू. देन आता आपण बघूयात फार्मसिस्ट म्हणजे काय. इन जनरल फार्मसिस्ट नोन ॲज द केमिस्ट अँड ड्रगिस्ट. म्हणजे केमिस्ट आणि ड्रगिस्ट आपण नाव ऐकले असतील. मेडिकल शॉप मध्ये Yes, लिहिलेलं असतं की केमिस्ट अँड वॉइस ड्रग. ब्रेक होते. आवाज ब्रेक होतोय का? हो मॅम. हॅलो, आता येतोय आवाज? हो मॅम. हा. फार्मसिस्ट नोन ॲज अ केमिस्ट अँड ड्रगिस्ट. आपण फार्मसी शॉप मध्ये जर गेलो, आपण फार्मसी शॉप असं पण म्हणता येणार नाही आपल्या प्रोफेशन मध्ये. शॉप वगैरे आपण म्हणायचंच नाहीये. आपण काय म्हणायचंय तर फार्मसी. काही शॉप मध्ये आपण आता म्हणतोय शॉप, पण काही शॉप मध्ये आपण लिहिलेलं असतं की फक्त फार्मसी नाव लिहिलेलं असतं. बघितलंय का तुम्ही? वॉइस ब्रेक होते म्हणून काही नीट ऐकू येईना. हॅलो, आवाज येत नाहीये माझा?
ब्रेक होऊ लागलं मॅम. काही नीट ऐकू येईना. नेटवर्क इश्यू असेल त्यामुळं होतंय तसं. माझा आवाज ब्रेक झाला की मला सांगा तुम्ही. आता येतोय? येतोय मॅम. हो मॅम. हा. काही काही ठिकाणी तुम्ही बघितलंय का तर फार्मसी असा लोगो असतो फार्मसी शॉपला. हॅलो, आवाज येतो माझा? हो येतोय. येस मॅम. हा, मग तुम्ही बघितलंय का एखादं मेडिकल शॉप असेल तर त्याला फक्त फार्मसी म्हणून नाव असतं? नो मॅम. नाही. ओके, म्हणजे आपल्या इथं अजून तसं डेव्हलप हो मॅम, झालं. बघितलं. हा, डेव्हलप काही ठिकाणी एज्युकेटेड लोक असतील तर किंवा ते देतात फार्मसी. फार्मसी म्हणून फक्त नाव असतं किंवा काही काही ठिकाणी कसं असतं तर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असंच नाव असतं. केमिस्ट हो म्हणजे मॅम. केमिस्ट म्हणजे जो केमिकलची माहिती आहे त्याला तो केमिस्ट, आणि ड्रगिस्ट म्हणजे जो ड्रग आपण देतोय त्यांना तर त्यात और असतं, म्हणजे केमिकल आणि ड्रग हे दोन्ही एकाच ह्याच्यात. ड्रग मध्ये आपले केमिकल्स असणार आहेत आणि केमिकल म्हणजे काय, आता केमिकल पासून आपण ड्रग बनवतो, त्यामुळं ड्रगिस्ट अँड केमिस्ट असे दोन्ही नावं फार्मसिस्टला देतात. आता आपण नेक्स्ट बघू, आर द हेल्थ केअर प्रोफेशन्स. आर द हेल्थ केअर प्रोफेशनल्स हू प्रॅक्टिस इन द फार्मसी. म्हणजे फार्मसिस्ट म्हणजे काय, सॉरी in general, pharmacists are known as a druggist and chemists, are the healthcare professionals who practice in the pharmacy. म्हणजे फार्मसी शॉप मध्ये फार्मसिस्ट म्हणजे काय तर हे एक हेल्थकेअर प्रोफेशन आहे. ते कुठं प्रॅक्टिस करतं तर फार्मसीमध्ये. फार्मसी म्हणजे काय, मी आता तुम्हाला सांगितलं की मेडिकल शॉपला आपण फार्मसी म्हणतो. समजलं का फार्मसी म्हणजे काय? हो मॅम. फार्मासिस्ट म्हणजे काय? हो मॅम. हा, जो मेडिकल शॉप मध्ये प्रॅक्टिस करतो आणि त्याला काय म्हणायचं, ड्रगिस्ट अँड केमिस्ट म्हणजे फार्मसिस्ट. द फील्ड ऑफ अ हेल्थ सायन्स फोकसिंग ऑन द सेफ्टी अँड इफेक्टिव्ह मेडिसिन्स यूज. मग हे कशावर फोकस करतं? फार्मसी हेल्थ केअर जे आहे किंवा फार्मसी हेल्थ सायन्स आहे हे कशावर फोकस करतं तर सेफ्टी अँड इफेक्टिव्ह मेडिकेशन्स. मेडिकेशन्स म्हणजे आपण मेडिसिन्स म्हणतो, मेडिकेशन यूज. मग मेडिसिनची सेफ्टी आणि इफिकसी इफेक्टिव्हनेस जो आहे तो त्याच्यावर फोकस करतं फार्मसिस्ट. मग आता फार्मसिस्टचा एवढाच रोल आहे का की सेफ्टी आणि इफेक्टिव्ह मेडिसिन्स डिस्पेन्स करायचे किंवा द्यायचे, तर तसं नाहीये. अपार्ट फ्रॉम दिस, pharmacist is the one who deals with the all field related to the medicine. मग फार्मसिस्ट काय करतो, अपार्ट फ्रॉम दिस प्रॅक्टिस, फक्त फार्मसी शॉप मध्ये बसायचं किंवा आपण फार्मसी शॉप मध्ये आहोत तर आपला रोल संपला असं न होता, अपार्ट फ्रॉम दिस फार्मसिस्ट इज हू, म्हणजे फार्मसिस्ट काय करतो, who deals with the all field related to the medicines. मेडिसिन्स जिथं जिथं असतं तिथं आपण फार्मसिस्ट रोल ऍक्ट करतो. मग आता त्याच्यामध्ये काय आहे तर फ्रॉम कल्टिवेशन ऑफ अ मेडिसिनल प्लांट. मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन, मेडिसिनल प्लांट हे वेगळे असतात. आपण जे क्रॉप आपण शेतात उगवतो, म्हणजे शेतकरी पेरतो, काही गहू ज्वारी अशा टाइप मध्ये कल्टिवेशन केलं जातं मेडिसिनल प्लांट्सचं. म्हणजे एखादी मेडिसिनल प्लांट आहे, तुम्हाला कोकणोसीला मेडिसिनल प्लांट झालेत का आता? हो मॅम. हा, मग एखादं नाव सांगू शकता का मला मेडिसिनल प्लांटचं? पेरू.
हा अडुळसा किंवा पेरू अश्वगंधा. हा अश्वगंधा. मग ह्या ज्या हा सदाफुली मॅम. हा मग ह्या हळद. हा हळद पण एक आहे. मेडिसिनल प्लांट्स आहेत, ह्याचं कल्टिवेशन कसं करायचं, ह्या रोल पासून मग त्याचं कल्टिवेशन झालं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर आपल्याला जो इन्ग्रेडियंट्स पाहिजे, म्हणजे आता हळद आहे, मग ह्याच्या हळद मध्ये कुरकुमीन हे महत्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे, हे आपल्याला पाहिजे. मग फक्त कुरकुमीनच आपण एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं, एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, आपल्याला जो इन्ग्रेडियंट पाहिजे तोच आपण प्रोसेस करून मिळवायचा आणि त्याच्या परत आपण प्रोसेस करायची पुढं. मग कल्टिवेशन झालं मेडिसिनल प्लांटचं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन झालं. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर आपल्याला जो मेन घटक पाहिजे तो आपण मिळवायचा. एक्स्ट्रॅक्शन नंतर त्याचं सिंथेसिस म्हणजे काय, तर आपण प्रिपेअर करायचा तो प्रोडक्ट. इथून आपल्याला ड्रग मिळाला, ऍक्टिव्ह ड्रग मिळाला, की आपल्याला कोणता पाहिजे तो ड्रग मिळाला, तर त्याच्यानंतर प्रोसेस करायची त्याच्यावर. आणि आपल्याला जो आता हळद, कुरकुमीन कशात उपयोगी येते, तर अडुळसा वगैरे किंवा अजून काही घटक आहेत, वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे नाव आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला यूज होतं. मग त्याचं सिंथेसिस कसं करायचं, जो सबस्टन्स आपल्याला भेटलाय त्याच्यावर प्रिपरेशन करायचं. आणि नंतर क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काही फरक आहे तुम्हाला माहितीये का? नो मॅम. हा बर ठीक आहे. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काय होतं, तर क्लिनिकल ट्रायल्स मध्ये ऍक्च्युअल पेशंट इन्व्हॉल्व्ह होतो, की पेशंटवर आपण बघतो की त्याचे इफेक्ट काय आहेत ड्रगचे, किंवा बाकीचे जे इफेक्ट आहेत त्याची अलर्जी वगैरे काय आहे का, हे सगळं क्लिनिकल ट्रायल्स मध्ये येतं. म्हणजे आपण ड्रग बनवला तर त्याच्यानंतर तो पेशंट मध्ये जातोय का नाही, किंवा पेशंटच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय इफेक्ट दाखवतो, मग त्याचा सगळा स्टडी, मग त्याच्यानंतर त्याच्यात भरपूर फॅक्टर्स येतात. हे कशात येतं, तर क्लिनिकल ट्रायल्स मध्ये येतं किंवा क्लिनिकल एक्सपेरिमेंट्स मध्ये येतं. आणि नॉन क्लिनिकल एक्सपेरिमेंट्स मध्ये काय येतं, तर आपण ड्रग बनवतोय, मग बनवताना आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेस लागतात, तर ड्रगचं डिझाईन किंवा ड्रग डिझाईन पण तुम्हाला आता माहित नसेल की काय असतं ड्रग डिझाईन ऍक्च्युअली. ड्रग डिझाईन मध्ये क्लिनिकल ट्रायल्स वगैरे, नॉन क्लिनिकल ट्रायल्स येतात. म्हणजे इथं पेशंटचा इन्व्हॉल्वमेंट काहीच नसते. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पेशंटची इन्व्हॉल्वमेंट असती आणि नॉन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पेशंट इन्व्हॉल्व होत नाही. पेशंट पर्यंत जाण्याच्या आधी ज्या प्रोसेस होतात त्याला नॉन क्लिनिकल एक्सपेरिमेंट्स म्हणतात. मग ह्या प्रोसेस परत ह्यामध्ये पण आपण इन्व्हॉल्व होतो, फार्मसिस्ट ह्यामध्ये पण इन्व्हॉल्व असतो. नंतर डिस्पेन्सिंग मध्ये आपला महत्वाचा रोल आहे फार्मसिस्टचा. डिस्पेन्सिंग म्हणजे आपण गोळ्या विकतो किंवा आपण पेशंट पर्यंत पोहोचवतो तो गोळ्या. मग मॉनिटरिंग, क्लिनिकल आणि हे मी सांगते तुम्हाला मॉनिटरिंग कशात येतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण बघितले तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे फार्मासिस्ट असतात ते त्यांचा काय रोल असतो, तर पेशंट त्यांच्या सोबत असतात तेव्हा, म्हणजे हॉस्पिटल मधले जे फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासोबत पेशंट असतो. आपण जे रिटेल फार्मसीज बघितले, आपण म्हणजे आपल्या एरियात जर फार्मसी शॉप बघितले, त्यांचं काय होतं, पेशंट येतात, औषधं घेऊन जातात, मेडिसिन्स घेऊन जातात, मग त्यानंतर त्यांचे काही साईड इफेक्ट झाले किंवा काही काही जणांना काही औषधांची अलर्जी असते किंवा बाकीचे काही इफेक्ट झाले, तो बरोबर ऍक्ट होतोय का, मग हे कोण बघतं, तर आपल्या ज्या आपण बघतो आपल्या एरियामध्ये आहेत फार्मसिस्ट, ते त्यांचा आणि पेशंटला एकदा औषधं दिली तर नंतर काही संबंध येतो का? हॅलो, आवाज येतो का माझा? हो येस मॅम. मॅम. येस मॅम. हा, म्हणजे आपल्या एरियामध्ये जे फार्मसिस्ट आहेत अदर दॅन हॉस्पिटल,
फार्मसिस्ट आहेत तर त्यांचा काय रोल आहे, आपण पेशंटला गोळ्या दिल्या परत त्यांचा रोल येतच नाही मॉनिटरिंग मध्ये. खरं तर त्यांचा मॉनिटरिंग मध्ये रोल यायला पाहिजे, की त्यानंतर त्यांनी बघितलं पाहिजे की पेशंट मध्ये ते बरोबर ऍक्च्युअल वर्क होते का, किंवा पेशंटला काही काही रिॲक्शन आहेत किंवा काही ॲलर्जी वगैरे झाली का, काही काही जणांना साईड इफेक्ट झालाय का, हे बघायचं काम पण फार्मसिस्टचं असतं. हे आपल्या रिटेल फार्मसीमध्ये होत नाही. पण जे गव्हर्नमेंट जे हॉस्पिटलमध्ये फार्मसी शॉप असतं त्यांचं, किंवा हॉस्पिटलमध्ये ज्यांची फार्मसी आहे त्यांना हा रोल आहे मॉनिटरिंगचा. पेशंट पर्यंत आपलं औषध गेल्यानंतर पेशंट काय रिॲक्ट होतं किंवा पेशंटला तेवढ्या इफिकसीनी आपलं ड्रग जाते का, किंवा त्याची काही साईड इफेक्ट आहेत, हे मॉनिटरिंग करण्याचं काम हे मॉनिटर मध्ये येतं, डिस्पेन्सिंग अँड मॉनिटरिंग. आणि नंतर फार्मॅकोव्हिजिलन्स. व्हिजिलन्स मध्ये काय येतं तर इफेक्टिव्हनेस अँड सेफ्टी बघितली जाते ड्रगची. फार्मॅकोव्हिजिलन्स हा खूप मोठा चॅप्टर आहे. फक्त ह्याच्यात आपण शिकूयात की इफिकसी आणि सेफ्टी चेक केली जाते फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये. समजलं का हे? हॅलो. हो मॅडम. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात फार्मसिस्ट मध्ये काय, द फार्मसिस्टला ड्रगिस्ट अँड केमिस्ट असं म्हणतात. हे एक हेल्थ केअर प्रोफेशन आहे हू प्रॅक्टिस इन अ फार्मसी. नंतर हे कशावर फोकस करतं तर इफिकसी, ड्रगची सेफ्टी आणि इफेक्टिव्ह मेडिकेशनवर फोकस करतं. मग फक्त एवढंच करून उपयोगाचं नाहीये किंवा एवढाच रोल आहे असं नाहीये. अपार्ट फ्रॉम दिस फार्मसिस्टचा रोल काय काय आहे तर फ्रॉम कल्टिवेशन, म्हणजे कल्टिवेशन ऑफ अ मेडिसिनल प्लांटचं ग्रो करायचं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करायचं, सिंथेसिस करायचं, क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल एक्सपेरिमेंट घ्यायचे, परत डिस्पेन्सिंग करायचं, मॉनिटरिंग घ्यायचं, किंवा आणि नंतर फार्मॅकोव्हिजिलन्स यामध्ये पण रोल आहे. फक्त एवढंच सांगायचं ह्या स्लाइड मध्ये. मॅम नंतर फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे फार्मॅकोव्हिजिलन्स तेच ना. हा. हा, फार्मॅकोव्हिजिलन्स ही खूप मोठी ब्रांच आहे आपल्या फार्मसीमध्ये. पण त्यात तुम्ही आता एवढंच लक्षात ठेवा की ड्रगची सेफ्टी चेक केली जाते ह्या फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये. फार्मॅकोव्हिजिलन्स आणि ड्रगची सेफ्टी आणि इफिकसी म्हणजे ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर काय काय इफेक्ट दाखवतं, किंवा त्याची आपण जो बनवलेला आहे ड्रग तो ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर तेवढाच इफेक्टिव्हली काम करतं का नाही, हे फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये चेक केलं जातं. ओके समजलं मॅम. का? हा. हा, ओके. देन नेक्स्ट, रोल ऑफ फार्मसिस्ट. रोल ऑफ फार्मसिस्ट काय आहेत तर कम्युनिटी फार्मसी मध्ये रोल आहे, क्लिनिकल फार्मसी मध्ये रोल आहे, नंतर हॉस्पिटल फार्मसी, इंडस्ट्रियल फार्मसी, अकॅडमिक फार्मसी, रेग्युलेटरी फार्मसी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला R&D आपण म्हणतो, R&D डिपार्टमेंट वगैरे असे डिपार्टमेंट आहेत आपल्या फार्मसीमध्ये. मग ते काय आहे तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नंतर हर्बल फार्मसी अँड मेनी मोर. म्हणजे फार्मसिस्टचा रोल काय आहे तर ह्या पार्ट मध्ये फार्मसिस्टचा रोल आहे, कम्युनिटी मध्ये रोल आहे, क्लिनिकल आणि हॉस्पिटल फार्मसी मध्ये रोल आहे, इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये आहे, अकॅडमिक्स मध्ये आहे, परत रेग्युलेटरी फार्मसी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हर्बल फार्मसी अँड खूप सारे अजून रोल आहेत. ते आपण 1 बाय 1 घेऊयात. देन नेक्स्ट, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. म्हणजे जी आपण प्रॅक्टिस करतोय किंवा आपण जे म्हणतो की हे सगळं रेग्युलर व्हायला पाहिजे किंवा नीट सुरळीत पार पडायला पाहिजे, तर गुड फार्मसी प्रॅक्टिसेस रिक्वायर्ड. म्हणजे हे पूर्ण जे आपण फार्मसीसाठी आपण जे रूल्स केलेत
किंवा या प्रकारे आपण जे करणार आहोत. गुड फार्मसी प्रॅक्टिस रिक्वायर्स दॅट द फार्मसीज फर्स्ट कन्सर्न मस्ट टू द वेलफेअर ऑफ अ पेशंट इन ऑल सेटिंग्स. म्हणजे काय तर फार्मसिस्टचा रोल इथं महत्वाचा आहे. वेलफेअर ऑफ अ पेशंट म्हणजे काउन्सिलिंग जे आपण म्हणतो की पेशंटला आल्यानंतर आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे. म्हणजे काय तर पूर्ण त्यांचा डोस काय आहे किंवा मेडिसिन्स काय कशा प्रकारे दिल्या जातात किंवा हे जे बाकीचं आहे की फार्मसिस्टचा फर्स्ट कन्सर्न हा महत्वाचा आहे पेशंट मध्ये. म्हणजे आपण पेशंट आपल्याकडे आलं की आपण मेडिसिन्स देतो हे फक्त महत्वाचं नाही, तर त्यांना कोणतं डाएट फॉलो केलं पाहिजे त्यांनी किंवा पेशंट आपले डाएट फॉलो करते का नाही किंवा त्याची मेंटॅलिटी काय आहे ड्रग घेताना हे पण चेक केलं जातं. इन कोर ऑफ अ फार्मसी ऍक्टिव्हिटी is the supply of a medication and the other health products of a assured quality, appropriate information and advice for the patient and monitoring the effect of their use. मी जे आता सांगितलं की कोर ऑफ अ फार्मसी ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं तर सप्लाय ऑफ अ मेडिसिन सप्लाय करायचे. अदर हेल्थ केअर प्रोडक्ट्स मेडिकल शॉप मध्ये आपण फक्त मेडिसिन्स सप्लाय नाही करत, आपण बँडेज वगैरे जे आहे किंवा बाकीचे जे प्रोडक्ट आहेत की हेल्थ बद्दल जे आपल्याला महत्वाचे असतील ते सुद्धा आपण सप्लाय करतो, पेशंटला देतो. सप्लाय करतो म्हणजे काय तर पेशंटला देतो. मेडिसिन सोबत आपण हे प्रोडक्ट पण आपण त्यांना देतो. ऑफ अश्युअर्ड क्वालिटी म्हणजे त्याची क्वालिटी आपण चेक करूनच आपण त्यांना देतोय हे आपण ग्राह्य धरूनच चालायचं. परत अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन मग त्या ड्रग बद्दलची आपण बरोबर माहिती देतोय का नाही हे पण त्याच्यात येतं. अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन द्यायचं. ऍडवाइस टू द पेशंट. ऍडवाइस म्हणजे आता आपण सांगतो की आपल्याला कधी कधी फार्मसिस्ट सांगतात की ह्यानंतर तुम्ही ह्या गोळीनंतर किंवा ह्या ज्या ड्रग तुम्ही घेताय ह्यानंतर दूध पिऊ नका किंवा जे इन्स्ट्रक्शन त्यांच्याकडून आपल्याला येतात की ह्यानंतर दुधात काही वेळेस असतं की जे मिल्क सोबत घ्यायचे औषधं असतात ते सांगतात आपल्याला की हे फक्त मिल्क सोबतच घ्यायचे वगैरे जे ऍडवाइस देतात हे दिलं पाहिजे. आणि मॉनिटरिंग ऑफ द इफेक्ट ऑफ देअर यूज म्हणजे पेशंटनी यूज केल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचं मॉनिटरिंग कसं ठेवायचं हे ह्याच्यामध्ये येतं. अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द फार्मसीज contribution is the promotion of the rational and economical prescribing and appropriate medicine use. In integral part of a pharmacist contribution म्हणजे हे लाईन्स कोण ओढते? लाईन ओढू नका. पीपीटी कशी दिसते बघा, तुम्हालाच बघायला त्रास होतोय ते. इंटिग्रल पार्ट ऑफ फार्मसिस्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे? टू प्रमोट द इकॉनॉमिकल प्रिस्क्रायबिंग अँड अप्रोच टू द मेडिसिन यूज. मेडिसिनचा यूज साठी आपण अप्रोच करायचं की हे मेडिकेशन तुम्ही घ्या किंवा असं म्हणजे पेशंटला आपण सांगायचं की तुम्ही हे इकॉनॉमिक प्रिस्क्रायबिंग म्हणजे जे प्रिस्क्रायबिंग मेडिसिन आहेत ते यूज करण्यासाठी आपण सांगायचं पेशंटला. हे फक्त सांगायचं ह्याच्यात. इन ऑब्जेक्टिव्ह ऑफ each element of a pharmacy service is relevant to the individual and clearly defined as effectively communicated to all these involved. फार्मसी सर्व्हिस मध्ये जे रिलिव्हंट इंडिव्हिज्युअल आहेत म्हणजे जे प्रत्येक फार्मसिस्ट आहेत इलेमेंट ऑफ अ फार्मसी सर्व्हिस म्हणजे
इलेमेंट म्हणजे जे फार्मसी प्रॅक्टिस करताना जे 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 काही इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व होतात, मग त्यांना इफेक्टिव्ह कम्युनिकेट असलं पाहिजे, त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे, जेणेकरून की फार्मसी प्रॅक्टिस ही सुरळीत म्हणजे सुरळीत पार पाडली जाईल. देन नेक्स्ट, स्कोप ऑफ अ फार्मसी प्रॅक्टिस, जे आपण मागे सांगितलं होतं तेच आहे इथं पण. फार्मसी प्रॅक्टिसचा स्कोप काय आहे किंवा ते का केलं जातं, तर स्कोप कुठं कुठं आहे, तर कम्युनिटी फार्मसी मध्ये आहे, हॉस्पिटल फार्मसी मध्ये आहे, मॅम वॉइस. हॅलो. हॅलो मॅम. मॅम हॅलो मॅम. हॅलो हॅलो मॅम. Yes, ma'am. हॅलो मॅम. हा, माझा आवाज येतोय का तुम्हाला? Yes, ma'am. हो मॅम. हा, ओके. दोन मिनिटं थांबा. स्क्रीन दिसतीये? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.
हा, आपण न्यूक्लिअर फार्मसी पर्यंत आलो होतो ना. हॅलो. येस मॅम. Yes, ma'am. हा, ओके. Yes, ma'am. न्यूक्लिअर फार्मसी म्हणजे काय, तर आपण एखादा ड्रग मॉलिक्युल्स जर मोठ्या साईज मध्ये असेल तर त्याचा शॉर्ट मध्ये म्हणजे लहान साईज मध्ये आपण कसं करू शकतो. आपण न्यूक्लिअर ॲटम वगैरे आपण शब्द ऐकले असतील की लहान Yes, ma'am. साईज मधले पार्टिकल्स आपण कसे तयार करायचे. हे न्यूक्लिअर फार्मसीमध्ये येतं. देन फार्मास्युटिकल एज्युकेशन, फार्मास्युटिकल जनरलिझम मध्ये फक्त लॉ वगैरे आहेत ना ते येतात. फार्मास्युटिकल एज्युकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की काय काय येतं. ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन असेल की एखादी कंपनी असेल किंवा अजून काहीतरी आपलं फार्मसिस्टचं जे MR वगैरे असतात किंवा त्यांचं जे आहे ते ऑर्गनायझेशनलचं मॅनेजमेंट कसं करतात हे येतं. परत गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पण येतात स्कोप मध्ये. गव्हर्नमेंट सर्व्हिस असतात, आपण म्हणतो की DI आले, ड्रग इन्स्पेक्टर आले फार्मसीमध्ये, किंवा अजून गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिस आहेत ते ह्याच्यामध्ये येतं स्कोप ऑफ फार्मसी प्रॅक्टिस मध्ये हे येतं गव्हर्नमेंट सर्व्हिस वगैरे. आणि क्लिनिकल ट्रायल्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपण म्हणतो की आपण कोविड सिच्युएशन मध्ये म्हणलं होतं की थर्ड ट्रायल मध्ये आहे आपला देश किंवा सेकंड ट्रायल मध्ये आहे, आता फर्स्ट ट्रायल झाली ह्या महिन्यात. आपण असे शब्द ऐकले असतील, ऐकलेत का? हो Yes, मॅडम. ma'am. हो मॅम. हा, मग ते क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, तर आपण ड्रगची इफिकसी आणि सेफ्टी चेक करतो की आपल्याला किती युजफुल आहे आणि आपल्यामध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय इफेक्ट आहेत हे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये येतं. आणि त्याची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून आहेत, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक ब्रांचच आहे वेगळी, ते स्कोप ऑफ फार्मसी प्रॅक्टिस मध्ये येतं. देन नेक्स्ट आता कम्युनिटी फार्मसी. आपण इथं बघितलं होतं की इथं रोल ऑफ फार्मसिस्ट म्हणजे रोल ऑफ फार्मसिस्ट मध्ये काय येतं तर कम्युनिटी फार्मसी. Hello, ma'am. हा, आवाज येतोय? मॅम बात करूया. हा, ओके, सॉरी, मी बघितलंच नाही टाइम. 1 वाजलेत ना. हो, ma'am. हा, ओके, आपण स्टॉप करूया. काय तुमचा आवाजच येत नाही मला. हॅलो. Hello, ma'am. Hello. हा, बोला. Hello, ma'am. हा, बोला. हा, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये फार्मसिस्टचा रोल वेगळा वेगळा असतो का? नाही, एकच आहे, एकच हा. असते. चालेल. हा, फार्मसीचा रोल एकच आहे, पण प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काय असेल ते आपण सांगू शकत नाही ना. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये थोडा थोडा वेगळा असणारच आहे. मेन हेडिंग तेच आहे, पण त्याच्या अंडर फार्मसिस्ट काय रोल करतो हे वेगळं असणार आहे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये. हा सब्जेक्ट हा, कुठला आहे? मग अहो सोशल हा, बोला. हा सब्जेक्ट फार्मसीला ना हा, सोशल फार्मसीचं काय? त्यात असे ना खूप मोठे मोठे रोल आहेत ना. मग आता तुम्ही छोटीशी नोट्स बनवल्या हा, म्हणजे तुम्हाला काय तिथं म्हणायचंय होतं की ना मी जे आता रोल. शॉर्ट मध्ये रोल असे- सांगितले तुम्हाला, तर ते तुम्ही सोशल हा, फार्मसी तेच करू रोल. शकता का, हेच विचारायचं ना. हा, असं विचारायचं. हो. हा, तर असं नाही होणार. सोशल फार्मसी हा वेगळा सब्जेक्ट आहे आणि सोशल फार्मसी मध्ये तुमचं जे सोशल म्हणजे जे बाकीचं आहे हे मी तुम्हाला कशात शिकवते फार्मसीचा रोल, तर हिस्ट्री ऑफ अ प्रोफेशन इन फार्मसी मध्ये शिकवते. फार्माकोपिया मध्ये आपण सुटिक्स मध्ये काय काय रोल आहेत
हे तुम्हाला मी सांगतेय. सोशल फार्मसीचे जे रोल आहेत ते तुमचे वेगळेच असणार आहेत, ते डीप मध्येच असणार आहेत तुम्हाला. हे हेडिंग जरी एक असले, हे जे तुम्ही म्हणताय की हेडिंग हे सेम आहेत आम्हाला सोशल फार्मसीला पण, बरोबर ना? हा हा, मग हेडिंगच्या अंडर आपण काय काय काम करतो हे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं असणार आहे. मी तुम्हाला शॉर्ट रिव्ह्यू घेते. हो शॉर्ट ते म्हणूनच समजलं का? विचारलं. हा, मी शॉर्टच रिव्ह्यू घेते आपल्या सुटिक्स मध्ये. ते बाकीचे जे तुम्हाला सोशल फार्मसी मध्ये येणार आहेत पार्ट, ते आपल्या सुटिक्स सब्जेक्ट मध्ये येणार नाहीये. हम्म. त्यामुळे हे शॉर्ट आहेत. हो. आणि तुमचे जे सोशल फार्मसीचा हा. पॉइंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे की तू फार्मसिस्टनं काय केलं पाहिजे. तो हा. सब्जेक्ट वेगळा आणि हा सब्जेक्ट वेगळा. ह्या सब्जेक्ट मधलं आणि त्या सब्जेक्ट मधलं मिक्स करू नका, किंवा हा, त्या ते सब्जेक्टचं ह्या सब्जेक्ट मध्ये किंवा ह्या सब्जेक्टचं त्या सब्जेक्ट मध्ये नका टाकू. नाही. हा, तुम्ही मला आता कोणीतरी क्वेश्चन विचारला होता की हा सब्जेक्ट कोणता आहे, कुणी विचारला होता? हा सब्जेक्ट फार्मास्युटिक्स आहे. लेक्चरच्या पहिल्यांदा फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण फार्मास्युटिक्स सब्जेक्ट शिकतोय. क्लिअर? मीटिंग कुठं गेली?